तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाने जिल्हा नियोजन समितीच्या कामावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळून आलेला आहे। नुकतेच जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दोन्ही भावांमधील वाद उफाळून आलाय, तर दोघांच्या वादासमोर पालकमंत्री प्रताप सरनाईक हे हतबल झाल्याचं पाहायला मिळालंय। बघूया। धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली वादळी। या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यात हा सामना रंगला। ड्रग्ज प्रकरणावरून दोन्ही भाऊ आमने सामने आल्याचं दिसून आलं। माझं इथं नोंद आहे किती 22 आरोपी आहेत। ते 22 आरोपी बरेचसे राजकीय लोक आहेत आणि सगळ्यांना पकडलं जातील अशी मी माहिती देतो। ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांना असा संभ्रम आहे की याला अरेस्ट होत नाही, मग आपण पाठीशी घातली। तुमच्याकडनं काय माफ झाले? एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून राणा जगजितसिंग पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे राणा जगजितसिंग यांनी ड्रग्ज प्रकरणी पोलीस कारवाईचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक विषयामध्ये मग तो काय अगदी तो ड्रग्सचा विषय असेल, ज्याचं राजकारण करायचा काही प्रयत्न केला, किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय, जे सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमकं डोंगराचे साठले कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं, आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही, कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे। जिल्हा नियोजन बैठकीत हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली होती ते पालकमंत्री प्रताप सरनाईक हा वाद पाहून हतबल झाल्याचं दिसून आलं। खरं तर सरनाईक यांनी दोन्ही नेत्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। एसपींना सगळ्या डीटीसीच्या या बैठकीच्या समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झालेले चालेल, पण 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर अटक करा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि विकास निधीच्या वाटपावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटील यांच्यात चांगलंच राजकारण तापलंय। दोन्ही भावांमधील राजकीय संघर्ष मिटवताना पालकमंत्र्यांची मात्र दमछाक होताना दिसतीये। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।